राज्याच्या प्रगतीत मोलाचं योगदान देत यशाचं उत्तुंग शिखर गाठणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना महाआयकॉन्स पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. पोखरणमधील 1974 आणि 1998 मध्ये झालेल्या अणु चाचण्यांपासून स्वदेशी अणुभट्ट्यांच्या विकासापर्यंत अणु ऊर्जा निर्मितीपासून अत्याधुनिक अणुतंत्रज्ञानाच्या संशोधनापर्यंत भारताच्या अणु कार्यक्रमातील अनेक निर्णायक टप्प्यांवर डॉक्टर काकोडकर यांचे नेतृत्व आणि योगदान ठळकपणे दिसून आलं. ध्रुव अणुभट्टीच्या उभारणीतला सहभाग, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि अणु ऊर्जाच्या शांततामय वापरासाठीचं संशोधन यामुळे भारतानं जगात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुशक्ती विभागाचे सचिव, प्रत्येक जबाबदारी त्यांनी दूरदृष्टी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रहिताच्या बांधिलकीनं पार पाडली. त्यांना संशोधनाची साक्ष देता जगभरातील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले शेकडो शोधनिबंध, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवलेलं हे व्यक्तिमत्व. पण त्यांची खरी ओळख आहे भारताला अणुशक्तीच्या क्षेत्रात आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि जागतिक मान्यता मिळवून देणारा वैज्ञानिक, विज्ञान, संशोधन आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी प्रवास घडवणाऱ्या डॉक्टर अनिल काकोडकर यांचा पुढारी महाआयकॉन्स जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. मी माननीय नितीन गडकरीजी आणि उदय सामंतजी यांना विनंती करते त्यांनी काकोडकर सरांचा सन्मान करावा. काकोडकर सरांच्या बेटर हाफ या सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनीही मंचावर यावं. सौ सुयशा काकोडकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. संपूर्ण जीवनभर त्यांची साथ देणाऱ्या, खऱ्या अर्थानं त्यांचा जीवन गौरव असलेल्या सौभाग्यवती सुयशा काकोडकर आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांचा हा सन्मान. काकोडकर सरांनी आपल्यासाठी एक ऊर्जेचा नवा स्रोत दिलेला आहे. आपण टाळ्यांची ऊर्जा का कमी पडून देतोय? मी काकोडकर सरांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुढारी मीडिया हाऊस तर्फे आज हा जो सत्कार आपल्या सर्वांच्या समक्ष माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्योग मंत्री उदय सामंत, प्रतापसिंह जाधव, योगेश जाधव, माझे मित्र श्री निर्मल हिरानंदानी आणि त्यावर उपस्थित आणि सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांच्या समक्ष हा जो सत्कार केला याबद्दल मी आपला अक्षरशः ऋणी आहे. प्रतापसिंह साहेबांची मी मागे जेव्हा शिवाजी विद्यापीठात कोल्हापूरला जात होतो तेव्हा त्या बैठकीत तुमची वरचेवर भेट व्हायची आणि त्या अनुषंगाने मला त्यांच्याच तोंडून पुढारीचा बराच इतिहास तेव्हा ज्ञात झाला आणि आज त्याची थोडी उजळणी पण झाली. मला असं वाटतं की बरीचशी वर्तमानपत्र, सगळीच वर्तमानपत्रांना ते लागू होतं की नाही माहीत नाही मला, कदाचित नाही होत, पण बरीचशी वर्तमानपत्र त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि अर्थातच समाजाच्या
जडणघडणीत आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशाची जडणघडण आणि अर्थात सामाजिक सुधारणेचं काम हे सतत चालू राहणारं काम आहे. पण या सर्व बाबतीत बऱ्याचशा मीडिया हाऊसेसनी, विशेषतः वृत्तपत्र माध्यमांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि मला वाटतं पुढारीचं योगदान या बाबतीत खूप मोठं आहे. आणि विशेषतः कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र त्या देशात आणि आता मात्र ते पुढारी सगळीकडे पसरलेलं आहे. तर अशा प्रकाशन संस्थेकडनं ज्याला सामाजिक जाण आहे, देशाबद्दलची जाण आहे, अशा प्रकारचा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खचितच खूप प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी आपले परत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.